शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। मोची समाजचा प्रदेश अध्यक्ष असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीत गेल्या 40-45 वर्षापासून मोची समाजचा प्रतिनिधी म्हणून शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करीत आहे। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये जे सरकारनं 59 जातीच्या म्हणजे विरोधात कुठल्याही जातीचं म्हणजे मागणी नसताना एक प्रकारचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये चालू असून गेल्या 70 वर्षापासून 59 जातीच्या सर्व समूह घटकांना गुन्हे गोविंदानं महाराष्ट्रामध्ये आरक्षण 13% डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्याप्रमाणे गुन्हे गोविंदानं महाराष्ट्रामध्ये 59 जाती आपल्या प्रेम भावनाने व्यवस्थित राहत असून त्यांनी कुठलीही मागणी नसताना मातंग समाजातील काही दलाल पुढाऱ्यांना पकडून भारतीय जनता पक्षाने समाजामध्ये फूट पाडण्याचा एक षडयंत्र की महार समाज एकीकडे मातंग समाज एकीकडे अशा प्रकारचे गट लावून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने एक प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना वेगवेगळं करण्याच्या कुटील कारस्थान फडणवीस सरकारने घेतलेलं आहे। त्याचा निषेधार्थ म्हणून कुठलेही 59 मागासवर्गीय जातीच्या समूह घटकापैकी उपवर्गीकरणाचा मागणी नसताना एक षडयंत्र रचून समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम या भाजप सरकारनं करते असं माझं स्पष्ट आरोप आहे। त्यामुळे आम्ही या वर्गीकरणाच्या विरोधात सोलापूर शहरातील 59 जाती सर्व समूह घटक एकत्रित येऊन आम्ही या अनुसूचित जाती वर्गाच्या विरोधात 27 जुलै 2026 सोलापूर शहरातून एक महामोर्चा काढण्याचा समितीने निर्णय घेतलेला आहे। त्या समितीला सोलापूर शहरातील 59 जाती समूह घटकातील सर्व समाज घटक सामील होऊन जास्तीत जास्त या मोर्चामध्ये की हा मोर्चा आणून पाडण्यासाठी हा मोर्चा म्हणजे अबकडे विरोधात करण्यासाठी या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी आता आमचे निमंत्रक जनार्दन शिंदे साहेब सांगितल्याप्रमाणे सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब, माजी सामाजिक न्याय मंत्री बडोले साहेब आणि माजी सामाजिक मंत्री चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव गोलब साहेब इत्यादी कामगार साहेब इत्यादी मान्यवर आणि रुक्मिणीताई लोंढे ही ताई या मोर्चामध्ये उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे। म्हणून मी या पत्रकार परिषदेद्वारे सोलापूर शहरातील 59 जमातीतील सर्व समूह घटक या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि अबकडे या उपवर्गीकरणाला ठामपणे विरोध करण्यासाठी आपण या रस्त्यामध्ये उतरून या मोर्चाचा संपूर्ण यशस्वी करून आपण मोर्चामध्ये आंदोलन करून मोर्चा यशस्वी करावा असं मी आवाहन करीत आहे। अनुसूचित जाती आरक्षण मी सचिन गुळक, अखिल भारतीय होलार समाज संघटना जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आमच्या संघटनेचं काम करतोय आणि आम्ही 28 जून पासून अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती आम्ही सर्वांनी मिळून केले, 59 जातीच्या लोकांनी मिळून। या समितीमध्ये आमचे 2-3 ठराव झाले, बैठका झाल्या। त्या बैठकीनंतर ठरण्यात आलं की एक भव्य मोठा महामोर्चाचं नियोजन करण्यात यावं की 59 जातींना घेऊन आम्ही कुणाच्या विरोधात भांडण करत नाही किंवा मोर्चा काढत नाही, आम्ही तर सरकारच्या विरोधात करतो। कारण सर्व समाज एकत्र व्यवस्थित राहत असताना ही समाजात फूट कशासाठी पाडायची। 13% आरक्षण मध्ये आम्ही व्यवस्थित सगळेजण आम्ही 59 भाऊ आम्ही एकत्र राहतो, आम्ही सगळे सुखसुविधा घेतोय, लाभ घेतो, आरक्षण शिक्षणात घेतोय आम्ही। मग आम्ही भांडत नाही तर तुम्ही का भांडताय, आमच्यात भांडण का लावताय? यासाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती वतीने आम्ही 27 जुलै रोजी बुधवार पेठेतून महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चासाठी होलार समाज व इतर समाज बहुजन पूर्ण समाजाने पाठिंबा देऊन विरोधी कृती समितीमध्ये सामील व्हावे आवाहन करतो।
अमित कांबळे रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीच्या वतीने येणाऱ्या 27 जुलै रोजी सोलापूर शहराच्या वतीनं व जिल्ह्याच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. कुठल्याही जातीचं मागणी नसताना काही मूठभर लोकांना सोबत घेऊन सरकारनं जो उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे त्या विरोधात आम्ही 59 जातीच्या सर्व समूहांनी मिळून हा भव्य असा महामोर्चा आयोजित केलेला आहे. त्या मोर्चाचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराजे आंबेडकर साहेब करणार आहेत आणि ते उपस्थित राहणार आहेत. तर मी सर्व बांधवांना विनंती करेन की जर एखादा आनंदाचा क्षण असेल तर निमंत्रणाची गरज लागते आणि जर दुःखाचं आणि संकटाची वेळ असेल तर निमंत्रणाची वाट पाहू नये. मी त्या अनुषंगाने असं आवाहन करतो की हे आता संकटाची वेळ आहे. आपल्या येणाऱ्या भविष्य जे आहे त्या पिढीच्या भविष्यावर गदा आलेला आहे. तर हे संकट ओळखून सर्व बांधवांनी निमंत्रणाची अपेक्षा न करता समाजासाठी आणि आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी धावून येऊन ही महामोर्चा यशस्वी करावं. आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब हे एक राजकारणी नेते म्हणून नाही तर आंबेडकर घराण्याचे वारसदार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. तर सर्व बांधवांनी आपले राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून समाजासाठी माती खाण्यासाठी या महामोर्चाला उपस्थित राहावं अशी मी नम्र आवाहन करतो. जय भीम. मोची समाज आज या माध्यमातून सर्व मोची समाजाला आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मोची समाज हा सोलापूर शहरामध्ये राहतो. त्यामुळे या वर्गीकरणाचा सगळ्यात जास्त फटका हा मोची समाजाला बसलेला आहे. कारण आमचा मोची समाज हा आजही स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर सुद्धा खूप मागासलेला आहे. त्यामुळे या माध्यमातून मी आमच्या मोची समाजाला आवाहन करतो की येणाऱ्या 27 तारखेला जास्तीत जास्त संख्येने कमीत कमी 10 ते 15 हजार मोची समाज बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं व भविष्यात होणार आपलं नुकसान टाळावं हीच विनंती करतो. प्रश्न असेल तर आपण विचारू शकता कृपया प्लीज. पण सगळ्यांनी तिथं 27 जुलै करा. राज्यामध्ये ते उपवर्गीकरण लागू झालेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र राज्यामध्ये आपली भूमिका काय करता पण स्पष्ट केली आणि मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं. आता तुम्ही ते आंदोलन करणार ते पण सांगितलं. मग त्या राज्यामध्ये लागू झाला असेल तर या राज्यामध्ये विरोध का होता? कसं आहे यांचा जो हेतू आहे ना तो प्रामाणिक नाही. त्यांना आरक्षण उपवर्गीकरण द्यायचं नाही पण दिलं असं दाखवायचं भासवायचं. आणि आता एक उदाहरण तुम्हाला देतो. हायकोर्टाचे वकील होते बघा मागे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना लिहिलीच नाही अशा पद्धतीचं उठलं वादळ उठवलं BJP सरकारने. बरेच विरोध केले त्यांनी बाबासाहेबांच्या विरोधात चर्चा करायला गेली. त्यावेळेला त्यांचा काय तेवढा प्रभाव पडला नाही. त्यांना काय वाटलं आमचा प्रभाव पडत नाही मग यांच्यातल्याच जाती आपण जवळ कराव्या धराव्या म्हणून त्यांनी मातंग समाजाला जवळ केलं आणि त्यांच्यामार्फत महार किंवा बौद्ध समाजाच्या विरोधात बाबासाहेबांच्या विरोधात चर्चा करायची सुरुवात त्यांनी त्यांच्यामार्फत केली. म्हणजे त्यांचा तो कुटील डाव आहे. म्हणून आमचा त्याला तीव्र विरोध आहे. आमचा मातंग समाजाला किंवा मांगाच्या समाजाला विरोध नाही सरकारला आमचा विरोध आहे. त्याचा हेतू कपट आहे. पण कर्नाटकमध्ये त्या सुद्धा कोर्टात गेलेले का कोर्टात गेल्यामुळे ते स्थगित झाले आणि चालू केलं होतं पण कोर्टात गेल्यामुळे ते प्रक्रिया थांबलेली आहे. चालू आहे ते आंध्रमध्ये आणि कर्नाटकमध्ये सुद्धा. घटनेमध्ये असं उपवर्गीकरण करावंच असं नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना सर्व 59 जाती समोरचा घटकाचा विचार करून 13% आरक्षण दिलेलं आहे. पण त्यात बदल करा म्हणून असं नाही. बाबासाहेबांनी सांगितलं नाही की पुढे किंवा असं उभे करायला येते. ही कुठलीच कारस्थान या सरकारने करीत आहे. 70 वर्षामध्ये 59 जाती समोर व्यवस्थित आणत आहे ना. व्यवस्थित शिक्षण घेऊन आरक्षण घेऊन त्याप्रमाणे 13% आरक्षण घेत आहे. परंतु आत्ताच का असा प्रश्न आहे. कर्नाटक राज्यामध्ये लागू केलं आहे परंतु तिथं कोर्टामध्ये गेल्यामुळे स्टे मिळाला कर्नाटकात. असं
हरियाणामध्ये सुद्धा आता म्हणजे पंजाबमध्ये सुद्धा लागू करण्याचा प्रयत्न केला, तिथं सुद्धा कोर्टामध्ये जाणे शक्य नाही, तिथं सुद्धा हे चालचाली सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये बरेच सार्वजनिक याच्यामध्ये बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे. आमच्यासारख्या लहान घटकाचा यात मोठा नुकसान आहे. आता उपवर्गीकरण झालं असेल, बौद्ध समाज महार समाजाला मोठं आरक्षण मिळणार, पण त्यामध्ये 59 जाती समूहामध्ये छोटे छोटे घटक पक्ष आहेत. मोची, ओलार, बेरर, हैकाडी असं काय ज्या बेडर ज्या घटक संख्यानुसार कमी आहे त्यांना या उपवर्गीकरणाचा मोठा फटका पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 13% आरक्षण असताना ही घटना बाह्य आहे. त्यामुळे आमचा विरोध आहे, म्हणून उपवर्गीकरणाला आमचा ठाम विरोध आहे. आणि आरक्षण लागू करावं हे ऐच्छिक म्हणून सांगितलं कोण जज कोर्टाच्या जजने करायचं पाहिजे असं काय कंपल्सरी नाही. चालेल. सर्व पत्रकार बांधवांना सप्रेम जय भीम, जय संविधान, जय भारत. सर्व मी राजाभाऊ सोनकांबळे, अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचा समन्वयक. आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आज आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने जी भरगच्च पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे, या पत्रकार परिषदेमध्ये अनुसूचित जातीमध्ये एकूण 59 जाती मोडतात. या 59 जातीपैकी बौद्धेतर किंवा महार किंवा आत्ताचे बौद्धेतर सोडून इतर जातीमधले अनेक जात समूहाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना सर्वप्रथम विनंती करतो की आपण प्रत्येकाने आपापला पत्रकार बांधवासाठी माहिती करिता आपण आपला परिचय करून द्यावा. कृपया सर्वांनी. मी प्रशांत गणेवार, मोची समाज. हो. मी कुमार चन्ना, मोची समाज. मी अमित कांबळे, रिपब्लिकन सेना जिल्हा. जय भीम. मी सचिन गुळक, होलार समाज, अखिल भारतीय होलार समाज संघटना. जय भीम. मी विनोद इंगळे, वंचित बहुजन आघाडी, सोलापूर शहर महासचिव. जय भीम. नाव सांगा ना. नाव आणि मी श्याम क्षीरसागर, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष प्रदेश कार्याध्यक्ष. बोला साहेब. जनार्दन शिंदे. बोला साहेब. सर्व पत्रकार बंधूंना सप्रेम जय भीम. पत्रकार परिषदेमधला प्रेस नोट मी आपल्या सर्वांना वाचून दाखवतो. नंतर मग आपल्याला काय प्रश्न विचारायचे विचारू शकतो. महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये अनुसूचित जातीच्या 59 जातींना 13% आरक्षण मागील 70 वर्षापासून सुरू आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी इम्पिरियल डाटा व सांख्यिकी अहवालाच्या आधारे अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय दिलेला आहे. त्या निकालाचे अनुसरण करत महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील 58 जातीची उपवर्गीकरणाची मागणी नसताना माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या समितीच्या अध्यक्षतेखाली एकल समिती नेमून त्यांनी महाराष्ट्रातील 59 जातीतील इतर जातीच्या एकही समाजाचा प्रतिनिधींना विचारात न घेता एकल अहवाल तयार केलेला असून तो राज्य सरकारने स्वीकारलेला आहे. त्याबद्दल महाराष्ट्रातील 59 जातीमध्ये रोष निर्माण झालेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये येत्या 3 महिन्यामध्ये राज्यात अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण लागू केले जाईल अशा पद्धतीने म्हणणे मांडलेले आहे. त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून बटेंगे तो कटेंगे अशी भावना निर्माण झालेली आहे. घटनाबाह्य उपवर्गीकरणांच्या विरोधात समितीच्या वतीने 27 जुलै
27 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान न्यू बुधवारपेठ सोलापूर येथून महामोर्चाचे निघणार असून त्यांचे पूनम गेट या ठिकाणी सभेच्या रूपाने समारोप होणार आहे. सदर मोर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू माननीय आनंदरावजी आंबेडकर साहेब, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमारजी बोडोले साहेब, चर्मकार महासंघाचे बबनराव घोलप साहेब, सुहास खामकर साहेब, मातंग समाजाच्या आंबेडकरी पाईक सौ रुक्मिणीताई लोंढे जालन्याचे येथे, घोलार समाजाचे पी.एन. केंगार आणि इतर समाजातील 59 जातीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यास्तव पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील विविध घटकांना आणि आंबेडकरी विचाराचे विविध पक्ष, संघटना, संस्थांना कृती समितीच्या वतीने जाहीर आवाहन करीत आहोत की होणाऱ्या मोर्चाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधातील मोर्चा सरकारचे घटनाबाह्य मनसुबे उधळून लावण्यात सहभागी व्हावे अशी आम्ही विनंती केलेली आहे. बांधवांनो, आपल्याला जे पत्रक दिले त्यात 26 ऐवजी 27 करावा अशी विनंती करतो आम्ही, कारण ते बाय मिस्टेक झालेलं आहे. 27. 27.